राष्ट्रवादीचे आमदार सोमवारी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार आहे। अजितदादांच्या विमान अपघात प्रकरणाच्या चौकशीसाठी ते भेट घेणार असल्याची माहिती मिळते आहे। दादांच्या अपघात प्रकरणाच्या चौकशीसाठी ही भेट घेतली जाणार आहे। आज खरं तर रोहित पवार हे एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी दाखल झालेले आहेत, तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे आमदार सोमवारी फडणवीसांना पुन्हा एकदा भेटणार असल्याचं कळतंय। बाबतीमध्ये सुनेत्रा वहिनी स्वतः या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटलेल्या आहेत आणि मुख्यमंत्री महोदयांनी त्यांना आश्वासन दिलेलं आहे की निश्चित प्रकारे चौकशी ही केली जाईल, त्यामध्ये कुठल्याही प्रकारचे कसूर केला जाणार नाही। अजून आता आपण पाहूया, चौकशीचा अहवाल आल्यानंतर या बाबतीमध्ये अधिक बोलणं योग्य होईल, परंतु निश्चित प्रकारे सुनेत्रा वहिनींना राज्याच्या मुख्यमंत्री साहेबांनी आश्वासन दिलेलं आहे की निश्चित प्रकारे या प्रकरणाची कसून चौकशी केली जाईल। परंतु त्याबद्दलची मोदी आम्ही मुख्यमंत्री महोदयांना भेटलेलो आहे, सीबीआयची मागणी केलेली आहे, मला वाटते सीआयडीची चौकशी चालू आहे आणि सरकार केंद्र सरकार याची माहिती घेते आणि मला वाटतं याच्यात जर घात आणि पात असेल तर निश्चितपणानं छडा लावणं ही सरकारची जबाबदारी आहे। आम्ही सर्वजण पुन्हा मुख्यमंत्र्यांना भेटणार आहोत। परंतु सीबीआयची चौकशी मान्य का होत नाहीये? कारण की तुम्ही स्वतः सुनेत्रा पवार सगळेजण भेटतात तरी सरकार ऐकत नाहीये। आम्ही पुन्हा मुख्यमंत्र्यांना भेटणार आहोत। सायंकाळी 4 वाजता सीआयडी ऑफिसला जाणार असल्याची माहिती रोहित पवार यांनी दिलेली आहे। सीआयडी मध्ये एफआयआर करणार आहे की नाही हे विचारणार असल्याचं रोहित पवार म्हणालेले आहेत। दुर्दैवाने एफआयआर घेतला जात नाही असं रोहित पवारांनी म्हटलं, तर चिरकुट माणसाला वाचवण्यासाठी दादांना न्याय मिळत नाही, व्हीके सिंगला वाचवण्याचा प्रयत्न होतोय असंही रोहित पवार म्हणाले। आज संध्याकाळी 4 वाजता मी सीआयडीला जाणार आहे। माझ्याकडे जी काय कागदपत्र नवीन आलेले आहेत मी त्यांना ती देईलच, पण त्याच्याच बरोबर त्यांनी आम्हाला सांगितलं होतं AIBचा रिपोर्ट हा आल्यानंतर आम्ही एफआयआर करू। मग आज जाऊन आम्ही त्यांना विचारणार आहोत की तुम्ही एफआयआर करणार आहात का। तसं बघितलं तर लिगली ते एफआयआर केलं पाहिजे, पण बघूया। त्यामुळे सत्तेत असणारे, दादांबरोबर काम करणारे, दादांच्या फार जवळचे असणाऱ्या सर्व लोकांना मला एवढं सांगायचं, तुम्ही सत्तेत असताना सुद्धा इन्व्हेस्टिगेशन ज्या दिशेने जायला पाहिजे, ज्या ताकदीने इन्व्हेस्टिगेशन व्हायला पाहिजे, पारदर्शक पद्धतीने व्हायला पाहिजे, एफआयआर त्या ठिकाणी घेतला गेला पाहिजे। दुर्दैवाने त्या गोष्टी होत नाहीत। सीबीआयकडे प्रस्ताव पाठवला असं म्हणतात। सुशांत सिंगच्या बाबतीत तिथे बिहारच्या मुख्यमंत्र्यांनी प्रस्ताव पाठवल्यानंतर 2 दिवसामध्ये प्रस्ताव हा सीबीआयने स्वीकारला आणि महाराष्ट्रातला मराठी नेता दुर्दैवी मृत्यू त्या ठिकाणी ऍक्सिडेंटमध्ये होऊन सुद्धा सीबीआयकडे हा प्रस्ताव पाठवून सुद्धा 22 दिवस झाले तरी प्रस्ताव तिथे स्वीकारला जात नाही। हे का, हे प्रश्न लोकांना पडलेत, पण सत्तेत असणाऱ्या लोकांना सुद्धा हे पडले असावेत मला असं वाटतं। त्यामुळे कसा ज्या पद्धतीने पाठपुरावा करता येईल तो करावा, तो कृपा करून न्याय द्यावा एवढीच विनंती तिथं करतो। आणि इथं दादांचा ऍक्सिडेंट त्याच्याच विमानात झाल्यानंतर बरेच पुरावे हे व्हीके सिंग नाहीतर त्याच्या मागे असणारी जी काही कॉन्स्पिरसी हे देऊन सुद्धा व्हीके सिंगला जर वाचवलं जात असेल तर व्हीके सिंगच्या पाठीमागे खूप मोठा हात आहे, हे सुरुवातीपासून आम्ही सांगत आहोत। अनेक मोठ्या नेत्यांची नाहीतर त्यांच्या जवळच्या व्यक्तींची विमानं व्हीके सिंग स्वतःच्या कंपनीच्या माध्यमातून उडवतो। बऱ्याच लोकांचा पैसा व्हीके सिंगच्या कंपनीमध्ये असला असल्यामुळे त्याचे पुरावे आम्ही दिले असल्यामुळे व्हीके सिंगला वाचवलं जातं। पण या चिरकुट माणसाला वाचवण्याच्या नादामध्ये अजितदादांचा जो काही घातपात नाही तर घात झाला नाही तर ऍक्सिडेंट झाला, अजितदादांना मात्र त्या ठिकाणी न्याय देता येत नाही, ही फार दुर्दैवी गोष्ट आहे। की टेक्निकल इन्व्हेस्टिगेशन AIB करते, पण ते सुद्धा त्यांच्या अधिकाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न करते आणि VSRला। त्यामुळे याच्यामध्ये रूल 12च्या अंतर्गत जे इन्व्हेस्टिगेशन झालं तर आपल्याला क्रिमिनल पण करता येतं, त्याच्यामध्ये आपलं टेक्निकल सुद्धा करता येतं आणि त्याच्यावर एक वचक ठेवण्यासाठी आपल्याला एक कमिटी सुद्धा निर्माण करता येईल। उद्या, परवा, 13 3-4 दिवस मी सुद्धा दिल्लीला जाऊन काही नेत्यांना त्या ठिकाणी भेटणार आहे। एकनाथ शिंदे साहेब आता येत आहेत। महाराष्ट्रातला प्रमुख पार्टीच्या प्रमुख पैकी एकनाथ शिंदे साहेबांची भेट आमची राहिली होती, आज त्यांना भेटून उद्यापासून दिल्लीमध्ये सुद्धा पार्लमेंटमध्ये हा मुद्दा कसा घेता येईल या बाबतीत मी प्रयत्न करणार। हे आमचे प्रामाणिक प्रयत्न आहेत, यश येईल नाही येईल माहीत नाही, पण शेवटी प्रयत्न तरी करतोय याचं समाधान आम्हा सगळ्यांना त्या ठिकाणी आहे। अजितदादांच्या दुर्दैवी मृत्यूला कारणीभूत असलेल्या अनेकांपैकी एक कारण असलेला VSR कंपनीचा मालक व्हीके सिंग याला सीआयडीनं चौकशीसाठी बोलावलं होतं की शाही पाहुणचारासाठी, याबाबतच आता शंका निर्माण झाली। सकाळी 11 वाजता आल्यानंतर त्याची 8 तास चौकशी केल्याचं सांगण्यात आलं।
पण प्रत्यक्षात बहुतांश वेळ त्याची बडदास्त ठेवण्यात आणि पाहुणचार करण्यातच गेला. रात्री तर काळ्या काचा लावलेल्या पोलिसांच्या गाडीतून पाहुण्याप्रमाणे त्याची पाठवणी केली गेली. यामागे काय काळबेरं आहे म्हणून काळे कारनामे करणाऱ्याला असं काळ्या काचेच्या गाडीतून सोडलं गेलं. पण कितीही काळे पडदे टाकण्याचा प्रयत्न केला तरी या प्रकरणी सत्याचा सूर्य उगवल्याशिवाय राहणार नाही. एकीकडे आमचा हक्क असूनही या अपघाताबाबत FIR पण नोंदवून घेतला जात नाही, पण दुसरीकडे ज्याच्या विमानानं अजितदादांना आपल्यातून हिरावून नेलं त्या VK सिंगला मात्र कुणाच्या आशीर्वादानं VIP ट्रीटमेंट दिली जाते. याबाबतचं वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांनाही पोलीस अत्यंत चुकीची वागणूक देतात. अशा परिस्थितीत आता तरी अजितदादांसोबत काम केलेले आणि त्यांचे विश्वासू सत्ताधारी आमदार जागे होतील का? रोहित पवार, आमदार, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष. अजित पवार विमान दुर्घटना प्रकरणात VSR कंपनीचे मालक VK सिंग यांना पुन्हा CID कडून चौकशीसाठी बोलवण्यात येणार आहे. VK सिंग यांची काल CID कडून चौकशी करण्यात आलेली. CIDचे अतिरिक्त पोलीस महासंचालक असलेले सुनील रामानंद यांच्याकडून ही माहिती देण्यात आलेली आहे. VSR कंपनीचा मालक VK सिंगची 8.5 तास CID चौकशी. CID कडनं प्रश्नांची सरबत्ती सूत्रांनुसार. विमान उड्डाण करण्यायोग्य होतं का? विमानाची तांत्रिक चाचणी केली होती का? ड्युटी चार्टबाबत माहिती आहे का? जय पवारांनी ट्विट केलेल्या व्हिडिओवरूनही चौकशी. VK सिंगनं CIDला काही कागदपत्र दिली.